नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये आढळलेत। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केलेली आहे। 5 कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे। राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडीही जप्त करण्यात आली आहे। तर नाशिकमधून आताची सर्वात मोठी बातमी, एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधीचे रुपये आढळलेत। या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडनं। योगेश, नाशिकमधील नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये आढळल्याचं कळतंय आणि त्याचसोबत एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडीही जप्त करण्यात आली आहे। मध्ये रोकड असल्याची बातमी ही निवडणूक आयोगाच्या समजली आणि त्यावरून ही रेड करण्यात आली। त्यामध्ये नाशिक एका पक्षाच्या कार्यकर्त्याजवळ हे 5 कोटी रुपये कॅश आढळून आलेले आहेत। त्याच्याबद्दलची चौकशी ही या ठिकाणी करतायत। पोलिसही या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर नामांकित हॉटेल असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही माध्यमांना मध्ये प्रवेश दिला जात नाही। मात्र तपास सुरू आहे, नेमकी ही कॅश कशासाठी आणण्यात आली होती, यामागे कोण आहे, कोणाची कॅश आहे, याबद्दलचा पूर्ण तपास सुरू आहे। पैसे मोजण्याचे काम आता हे पूर्ण झाले। एकूण 5 कोटी रुपये ते आहेत आणि लवकरच याबद्दलचा खुलासा निवडणूक विभाग करेल। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।